आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील पत्रा चाळीतील पुनर्विकासाच्या कामावर रहिवाशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची हायकोर्टाने घेतली दखल। प्रकल्पातील सी विंगच्या इमारतीचे ऑडिट करण्याचेही निर्देश। सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला वेग, तर सायन रेल्वे पुलाचे 7 गर्डर्स हटवले। सायन रेल्वे पूल जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाचा 23 तारखेला जनता दरबार भरणार, तर 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचं निवारण यामध्ये करण्यात येणार। मुंबईमध्ये म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार, किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी आता 30 सदस्यीय समिती सुद्धा नेमली। मुंबईतील मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दणका। मुंबईत गेल्या वर्षी 1163 रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी, आरटीओकडून आता 25 लाखांचा दंड त्यांच्याकडून वसूल। राज्यात महावितरणची थकबाकी जवळपास 1 लाख कोटी, तर वीज बिल वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष। मोफत घोषणांमुळे कृषी पंपांचे 75,000 कोटी थकले। एसटी कर्मचाऱ्यांचे 1240 कोटी रुपये भरलेच नाही। पीएफचे 100 कोटी रुपये व्याज बुडालं। एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी कायम। एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष। राज्यातील 1880 कारखाने रेड झोनमध्ये, तर जलवायू प्रदूषणाच्या संकटांना आमंत्रण। कारखान्याच्या प्रशासनाविरोधात सरकारचे बोटचेपे धोरण यास कारणीभूत असल्याचं वास्तव समोर। मुंबईतील तापमानामध्ये आजपासून आणखी वाढ होण्याची शक्यता। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईकरांना आता उकाड्याबरोबरच उन्हाचा तडाखा सुद्धा जाणवणार।